सत्यम शिवम सुंदरम, अर्थात ईश्वर ही सत्य है, सत्य ही शिव है और शिव ही सुंदर है। भक्तों, जो भी भगवान शिव की आराधना करते हैं, भगवान भोलेनाथ उन भक्तों पे सदैव अपनी कृपा बरसाते हैं। तो आइए हम सब मिलकर अपनी मनोकामना पूर्ण करने हेतु इस भजन के माध्यम से भगवान शिव की महिमा का गुणगान करते हैं। जय भोलेनाथ। आज महाशिवरात्रि के त्योहार है। आज सब जन मिलकर अपनी हाजिरी ऊपर तुम्हाला जे आवडेल त्या भगवानचं नाव घ्या। साई बाबाचं नाव घ्या, गुलाब बाबाचं घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या, भोलेनाथचं नाव घ्या। तुम्हाला जे आवडेल त्यांचं नाव घ्या। रस्त्यावर एक भक्ताला सापडला, अरे भाऊ कुठं जात होतो? पंढरपूरला। अरे पंढरपूरला जा, तू काय करतो? तुम्ही असं नशा करतो काय? अरे कोणसा देवाची वारी करतो? तुम्हाला जे आवडेल त्या सोमवार घ्या, रविवार घ्या, मंगळवार जे आवडेल ते वाराचं नाव घ्या। असं म्हणून त्याला जय जय राम कृष्ण एक नाम
ज्या तुमचं घरपर्यंत या जय जय रामकृष्णाचं नाव घेऊन या. रस्ता धरून निघाले एसटीचा पण स्टेशनवर गेला. 10 किलोमीटरवर त्यांचं गाव होतं. एसटी आली, एसटी मध्ये बसला. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. कंडक्टर आला, अहो कुठे जायचंय तुम्हाला? जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी. अरे कुठं जायचंय? जय जय रामकृष्ण सोडा, तुला कुठं जायचं आहे? जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण. कंडक्टरने तिकीट फाडलं, गावाच्या तिकीट फाडून त्यांच्या गावात आला. एसटी थांबली, आला, उतरला. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रस्त्यावर असं गायचं एक सॉंग पडलं होतं. ऊपर तोंड करून जय जय रामकृष्ण करता करता ते गायचं सांगायचं गोबर होतं. त्या गोबरात त्यांचा पाय पडायला तो सटकला. जसे पाय सटकला त्या सणातून तशी त्या तोंडातून त्याचा जय जय रामकृष्ण सटकला. विसरला तो, मला काय म्हणता त्यांची घरी गेला. त्यांची घरची बाई म्हणते, अहो या या बसा. दूरतून आला, बसा. तुम्हाला काय पाहिजे? काय बनवलं तुम्हाला? तुमच्या जमानात थोडीशी बना. पण अहो काय झालं तुम्हाला? मला सांगा. मला एक महाराज मंत्र दिला, पण मला मालूम पडत नाही. असं करा, मी पोहे बनवतो त्यापर्यंत तू बाजारात जा. टमाटर आणि बटाटा घेऊन या. त्याची बाई त्याला 2 रुपया दिले. 1 रुपयाचे टमाटर घ्या आणि 1 रुपयाचे बटाटा घ्या. बाजारात 2 रुपये हातात धरून ज्या बाजारात गेला. टमाटरच्या दुकानात गेला. विचार केला, कोणत्या रुपयाचा मी टमाटर घेऊ, कोणत्या रुपयाचा बटाटा घेऊ? विचार केला, नाही. परत फिरून आला, त्यांची घर आला. त्यांची बाईला म्हटला, कोणत्या रुपयाचा टमाटा घेऊन कोणत्या रुपयाचा बटाटा घेऊ? अरे येडा, 2 रुपयाचे सर्कस आहे. कोणत्या रुपयाचं तू टमाटा घे? सर्कस आहे. म्हणून जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम, जय जय रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण हरी. भक्त परमात्मा जय जय रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण हरी. भक्त प्रल्हादाचा वडील तो देवाला मानत नाही होता, पण भक्त प्रल्हादाने लहानपासून देवावर त्याचं प्रेम होतं. भगवानावर प्रेम होतं म्हणून भक्त प्रल्हादाने भक्त प्रल्हादाचा वडील म्हणतो, अरे देवाचं नाव घेऊ नको, माझं नाव घे, मी तुझ्या देव आहे. या भक्त अग्नीचं काय टाकला, त्या डोंगरात काय फेकला, त्याचा हातीचा पाय काय दाबला तुला डोंगरावरती फेकला, अग्नीने टाकला तर तू मेला. तू कोण आहे? मी देवाचा. तुझ्या देव कुठं आहे मला दाखव. म्हणतो, माझ्या देव आहे, मला ती शक्ती देऊ नको. त्यांचा तुझ्या देव कुठं आहे?
श्रीकृष्ण या पंढरपूरला आहे, आपला मोठा आहे, सगळं करा माथुरा आहे, काशी आहे, तुझ्या तर सगळे करा आहे का म्हणतो बाबा असे बोलू नको, देव तुला सोडणार नाही, देव तुला सोडणार नाही अशी करू नको. त्यांचा वडील म्हणतो मी तलवारशी मरणार नाही, मी चक्रती मरणार नाही, मी फाशी मरणार नाही, मी मरेन पर मरेन, पण तुझ्या देव कुठाही माझ्या प्रल्हाद म्हणतो और कितने भी राक्षस हो, कितने भी राक्षस भक्तों और संत को मारने की कोशिश करेगी, तो संत को भक्तों को भगवान के साथ रहेगा, तो संत का कभी बार नहीं। त्या खांबाचा मारला तसे त्या खांबात एक उभे नारायण प्रकट झाला, त्या भक्ता वडीलला पकडला आणि त्याच्या मांडीचं ठेवून जहाँ भी होगा ईश्वर वही है तुम्हारी शांति, वहीं पर है तुम्हारी दया, वहीं पे तुम्हारा बाबा का जाने महाराज बोला बाबा हर जगह मेरे भगवान होते हैं, हर जगह मेरे भगवान है।